नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला बघायचं आहे आज द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशनचा पार्ट 3. पार्ट 1 आणि 2 या दोघांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आय बटनवर क्लिक करा, तिथे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. क्लास 7चा फर्स्ट लेसन आहे सायन्सचा, तो म्हणजे द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पार्ट बघितलेले आहे. आता आपल्याला बघायचं अडॅप्टेशन इन अ डेझर्ट ॲनिमल. डेझर्ट ॲनिमल म्हणजे काय, जे काही वाळवंटामध्ये प्राणी राहतात त्याला आपण डेझर्ट ॲनिमल म्हणतो. डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट. आता बघा, डेझर्ट आर कॅरेक्टरिस्टाइज्ड बाय द सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. जर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, वाळवंटामध्ये जे प्राणी असतात त्यांना म्हणजे पाण्याची काय असते, टंचाई खूप असते तिथं, ठीक आहे. त्यामुळे त्याला आपण तिथं जे ॲनिमल असतात किंवा जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारे बदल झालेला असतो की त्यांच्या शरीरामध्ये ते कमीत कमी पाण्याचा वापर करत असतात, ठीक आहे. स्कॅर्सिटी म्हणजे काय, तर टंचाई त्याला आपण म्हणत असतो. भीषण टंचाई असते वाळवंटामध्ये. हेन्स द डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ द वॉटर फ्रॉम द बॉडी. त्याच्यामुळे जे काही वाळवंटातले प्राणी असतात त्यांची जी स्किन असते, त्वचा असते, ती एकदम जाड असते. जाड असल्यामुळे काही त्यांच्या शरीरातलं पाण्याची जी पातळी आहे ती लवकर कमी होत नाही. कारण तुम्हाला माहित आहे, जर जास्त ऊन तपलं तर आपल्या शरीरामध्ये जे पाणी आहे ते वेपराईज होऊन म्हणजे बाष्प होऊन आपल्या शरीरातून निघून जाते. पण जाड जर स्किन असेल तर पाणी आपल्या शरीरामधलं जे वेपराईज होण्याचं प्रमाण आहे ते मात्र कमी राहते, ठीक आहे. त्यानंतर बघा, देअर लेग्स आर लॉंग, फ्लॅट अँड कशन सोल्स. आणि त्यांचे जे पाय असतात ते कसे लांब असतात आणि त्यांचे पाय एकदम मऊ झालेले असतात, ठीक आहे. द नोज स्ट्रील म्हणजे त्यांच्या नाकपुड्या आर प्रोटेक्टेड बाय द फोल्डेड ऑफ द स्किन. त्यांचे जे नाकपुडे असतात ते काय असतात, जे स्किन असते त्यांनी फोल्ड केलेले असतात. त्यांच्यामुळे काय होईल, जर वारं वगैरे आलं तर जर रेती जर तिथली उडाली तर त्यांच्या नाकामध्ये ती जाणार नाही. त्यांच्यापासून त्यांचे काय होईल, प्रोटेक्शन होईल. द आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांचे जे आय लॅशेस असतात म्हणजे त्याला पापण्या म्हणतो किंवा केस म्हणतो, ठीक आहे, ते खूप लांब असतात. त्यांच्यामुळे काय होईल, त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा कचरा किंवा रेती जात नाही. रॅट आहे, स्नेक आहे, स्पायडर, लिझार्ड इन अ डेझर्ट लिव्ह इन द डीप बरोज. बघा, आता जे काही साप आहे, लिझार्ड आहे, स्पायडर आहे, काय करतात, जमिनीच्या आत राहतात, खूप खोलवर राहत असतात ड्युरिंग द डे टाइम. म्हणजे दिवसा ते जमिनीच्या आत धसून राहतात, कारण दिवसा खूप ऊन असते, खूप टेम्परेचर तिथं असते. त्याच्यामुळे त्या उन्हापासून बचाव करण्यासाठी ते जमिनीच्या आत जात असतात. अँड आर ॲक्टिव्ह ॲट अ नाईट. आणि काय होतात, रात्रीच्या वेळी ते ॲक्टिव्ह होतात. रात्रीच्या वेळी ते त्या जमिनीमधून बाहेर पडतात आणि त्यांचं अन्न वगैरे ते शोधत असतात. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ते बदल झालेले आहे. जर असा बदल त्यांनी केला नसता तर ते वाळवंटामध्ये टिकू शकले नसते. त्यानंतर आपल्याला बघायचं अडॅप्टेशन इन अ ॲनिमल ऑफ अ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन म्हणजे काय, बर्फाळ प्रदेशामध्ये. बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला जे प्राणी आढळतात त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि अडॅप्टेशन म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये आपण अनुकूलन असं म्हणत असतो. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड द इमेज ऑफ द ॲनिमल लाईक अ याक, पोलर बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोड, सायबेरियन मक्स, डॉग अँड स्नो लेपर्ड. कंपेअर दिस इमेज with those animal similar animal from the ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल म्हणजे काय, तर जे विषुववृत्तीय असतात, ठीक आहे, तिथं जे प्राणी आढळतात आणि जे काही ह्या स्नोवी रिजनमध्ये आढळतात यांच्यामध्ये फरक काय. तर सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे बघा मित्रांनो, यांच्या आता जे स्नोवी रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशात प्राणी असतात त्यांच्या अंगावर केस खूप असतात, कारण थंडीपासून त्यांचा बचाव करण्यासाठी, ठीक आहे. त्यांच्या अंगावर केस खूप असतात. बघा, तुम्ही याक दिसेल तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर जो अस्वल असेल, हे कसे असतात, ते थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये काय असतात, खूप केस असतात. त्यांच्यापासून ते थंडीपासून त्यांचा बचाव करू शकतात. सोबत त्यांच्या अन्नामध्ये सुद्धा फरक म्हणजे अन्न ग्रहण करतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला मिळतो. त्यानंतर अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ॲनिमल ऑफ द स्नोवी रिजन. आता जे बर्फाळ प्रदेशामध्ये प्राणी असतात त्यांचं जे बॉडी कलर असतो व्हाईट असतो किंवा सिल्वर असतो, व्हाईट असतो किंवा सिल्वर असतो. आणि ते खूप लॉंग थिक हेअर असतात. केस पण त्याच्या अंगावरचे लॉंग असतात आणि थिक असतात, जेणेकरून त्यांना थंडीपासून त्यांचा बचाव होईल. स्किन आर टिपिकली ऑन अ स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन. हाऊ आर दिस युजफुल टू देम. आणि बघा मित्रांनो, सिल्वर बॉडी म्हणजे काय होईल, जे व्हाईट बॉडी असते अशापासून काय होईल, त्यांचा बर्फाळ प्रदेशामध्ये त्याचं संरक्षण होते.
कारण लवकर ते बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आहे थिक हेअर, म्हणजे त्यांच्या अंगावर जाड केस असल्यामुळे, लांब केस असल्यामुळे थंडीपासून त्यांचा बचाव होतो. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्यापासून समजतात. त्यानंतर आहे अडॅप्टेशन इन अ एरियल ॲनिमल्स. बघा आता जे एरियल ॲनिमल आहे यांच्यामध्ये आपल्याला फरक काय आढळतो हे आपल्याला इथं आता बघायचं आहे. तर बघा एरियल ॲनिमल म्हणजे काय, एरियल म्हणजे काय, जे हवेमध्ये उडतात असे प्राणी. ठीक आहे, आता बघा व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द व्हेकल ऑन द रोड अँड एरोप्लेन. एरोप्लेन आणि व्हेकलमध्ये फरक काय, तर व्हेकलला काय असतात मित्रांनो, व्हील असतात. काय असतात, व्हील असतात. आणि एरोप्लेनला काय असतात, विंग्स असतात, म्हणजे पंख असतात. हा यांच्यामधला महत्त्वाचा फरक आहे. ठीक आहे, तर बघा आता द स्पिंडल शेप बॉडी ऑफ अ बर्ड ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ द एअर व्हाईल द फ्लाइंग. स्पिंडल शेप म्हणजे काय, निमुळता, अशा प्रकारे निमुळता शेप असतो त्याला स्पिंडल म्हणतात. आणि असा शेप असल्यामुळे काय, असा त्यांचा आकार असल्यामुळे हवेमध्ये त्यांना कुठलाही अडथळा येत नाही, विरोध येत नाही, हवेमध्ये ते मुक्तपणे संचार करू शकतात. विथ द हॉलो बोन्स, आणि त्यांची जी हाडं आहेत ते कशात, हॉलो आहेत, एकदम म्हणजे पोकळ आहेत. अ बॉडी कव्हरिंग अ फिदर अँड मॉडिफिकेशन फॉर लेग्स इन टू विंग्स. देअर बॉडी इज लाईट इन अ वेट अँड अडॅप्टेड फॉर अ फ्लाइंग. त्यांची बॉडी अशा प्रकारे मॉडिफिकेशन झालेली आहे, किंवा त्यांचे जे फिदर आहेत ते मॉडिफाय झालेले आहेत, असे करून म्हणजे त्यांच्या मदतीने ते उडू शकतात. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जे फिदर आहेत, पंख आहेत, अशा प्रकारे मॉडिफिकेशन झालेले आहे आणि लाईट वेट असल्यामुळे ते इझिली हवेमध्ये उडू शकतात. अ बॉडी ऑफ इन्सेक्ट. बघा आता इन्सेक्ट म्हणजे काय, also a light in a weight and tapered at the both end. They can fly with the two pairs of wings and also walk with the six sticks like a legs. Bat can fly with the help of the paragium, a thin fold of skin between the forelegs and hinge legs. Observe the animal, various bird animal and insect in your area. बघा मित्रांनो, जे इन्सेक्ट आहेत हे इन्सेक्ट असतात खूप लाईट वेट असतात आणि टेपर्ड ॲट द बोन, आणि दोन्ही एंडला ते टेपर्ड असतात म्हणजे निमुळते असतात. दे कॅन फ्लाय विथ द टू पेअर्स ऑफ अ विंग. त्यांना जे विंग्स असतात, दोन विंग्स असतात, त्यांना दोन पंख असतात. ठीक आहे, आणि ऑल्सो वॉक विथ द सिक्स स्टिक लाईक अ लेग्स, आणि त्यांना स्टिक लाईक अ वेग असतात, 6 पाय असतात, त्यांच्या मधून चालत असतात. द बॅट कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द पॅराजियम. आता तो बॅट असतो, ठीक आहे, त्याला पॅराजियम असतो, त्याच्याने तो त्याकडे असतो, फ्लाय करत असतो. द थिन फोल्ड स्किन, आणि त्यांची स्किन असते ती काय असते, थिन असते आणि फोल्ड असते. ठीक आहे, तर बिटवीन देअर फोर लेग्स अँड हिंड लेग्स. बघा त्यांच्यामध्ये जे 4 लेग्स आहेत आणि जे हिंड लेग्स आहेत, ठीक आहे, यांच्या सहाय्याने तू काय करतात, ते उडत असतात. ठीक आहे, आता नंतर बघायचं अडॅप्टेशन इन रेप्टाइल्स, म्हणजे जे सरपटणारे प्राणी असतात त्यांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. सरपटणारे प्राणी, त्यामध्ये स्नेक आहे, ठीक आहे, त्यानंतर टर्टोइज आहेत, हे सर्व सरपटणारे प्राणी आहेत. ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थवॉर्म क्रीप. बघा जे अर्थवॉर्म आहे किंवा स्नेक आहे हे कशा प्रकारे सरपटतात. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रिपिंग, आणि सरपटण्यासाठी ते कोणत्या अवयवांचा उपयोग करतात. आर देअर आर स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज, आणि त्यांचा उपयोग त्यासाठी म्हणजे जे त्या सरपटण्यासाठी त्यांच्यामध्ये काही स्पेशल चेंजेस झालेले आहे का, याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. नोट एनी सच चेंजेस, आणि असे चेंजेस तुम्हाला नोट करायचे. ॲनिमल लाईक अ माऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल फॉर द क्रिपिंग. आणि जे क्रोकोडाईल आहे, लिझार्ड आहे, गार्डन लिझार्ड आहे, ठीक आहे, गार्डन लिझार्ड आहे, त्यानंतर हाऊस लिझार्ड आहे, हे काय करतात, त्यांच्या मसलचा उपयोग करतात कशासाठी, क्रिपिंगसाठी म्हणजे सरपटण्यासाठी. सिमिलरली दे शो द अडॅप्टेशन इन द स्किन, सोल ऑफ इट, बॉडी कलर एक्सेट्रा. आणि त्यांच्यामध्ये अनुकूलन झालेलं आहे कशामध्ये, तर त्यांच्या स्किनमध्ये, त्यांच्या सोल ऑफ फीटमध्ये, म्हणजे त्यांचे जे पाय आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी अनुकूलन केलेलं आहे, आणि बॉडी कलरमध्ये, बॉडीच्या कलरमध्ये त्यांचं अनुकूलन झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड, म्हणजे जे घरी पाहायला आपल्याला दिसते, आणि मॉनिटर लिझार्ड हॅव अ क्लॉट टोज अँड थिन सोल्स, व्हेअर द स्नेक हॅव अ स्केली स्किन. स्केली स्किन म्हणजे कवड्याची स्किन असते, सर्पाला तुम्ही बघितलं असेल, त्यांच्यामुळे तो काय करू शकतो, त्याच्यामुळे तो सरपडू शकतो, त्याच्यामुळे तो क्रीप करू शकतो. त्यानंतर बघा जर घरची पाल बघितले तर त्यांच्या जे पाय असतात ते कसे असतात, क्लॉड असतात, म्हणजे तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे जे पाय असतात ते एकदम कुठं पण त्यांच्या साहाय्याने त्यांना चालू शकतात त्यांच्या साहाय्यानं. नंतर बघा अडॅप्टेशन फॉर अ फूड इन ॲनिमल. आता बघा प्राण्यांचं अन्न ग्रहण कसं असते.
प्रत्येक प्राण्याचं अन्नग्रहण वेगळं असते. वी कॅन कॅटेगराइज द ॲनिमल ॲज अ हर्बिवोरस अँड कॉर्निवोरस. आता आपल्याला माहिती आहे की प्राण्याचं वर्गीकरण म्हणजे अन्नग्रहण करण्याचं त्यांच्यावरून त्यांना 2 गटामध्ये आपण विभागलेलं आहे. एक हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी, कॉर्निवोरस म्हणजे मांसाहारी. स्पेशल अडॅप्टेशन आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक अ प्रोसेस ऑफ फीडिंग द वे. आणि प्रत्येकामध्ये काय झालेलं आहे, अडॅप्टेशन झालेलं आहे, अनुकूलन झालेलं आहे. तर प्रत्येकामध्ये अडॅप्टेशन झालेलं आहे कशासाठी, अन्नग्रहण करण्यासाठी. वी स्टील डिस्कस विथ द ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑफ न्यूट्रिशन. आणि ह्या अन्नाबद्दल, ह्या प्राणी जे अन्न ग्रहण करतात त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहे, पण न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये घेणार आहे. कोणत्या, न्यूट्रिशन हे समोर आपल्याला दिलेलं आहे. वॉच द प्रोग्राम ऑन द TV चॅनल लाईक नॅशनल जिओग्राफी, वाईल्ड, डिस्कवरी एक्सेट्रा. लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट ऑफ द ॲनिमल लाईक फ्रॉग, स्नेक्स, बर्ड, मॉस्किटो, बटरफ्लाईज. आणि तुम्हाला काय करायचं आहे, डिस्कवरी चॅनलवरचे प्रोग्राम बघायचे जेणेकरून तुम्हाला त्यांचं फीडिंग कसं असते, फीडिंग हॅबिट कसं आहे, म्हणजे जगतात कसं, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. आणि त्यावरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे जे प्राणी असतात ते कशा प्रकारे त्यांचं अन्न ग्रहण करतात. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे, एक चार्ट आपल्याला दिला आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. ठीक आहे. तर दिलेलं आपल्याला बघा मित्रांनो काय दिलेलं आहे, तर इथं आपल्याला दिलेलं आहे सर्वात अगोदर तो म्हणजे शार्प टीथ कोणत्या प्राण्यांचे असतात, तर ते लायन आणि टायगरचे असतात. त्यानंतर बघा त्याचा यूज कशासाठी आहे, टू टिअर द फ्लेश. ठीक आहे, टू टिअर द फ्लेश, मांस वगैरे फाडण्यासाठी. लॉंग अँड पॉइंटेड बिक कोणत्या प्राण्यांचे असतात, तर किंगफिशर आहे, त्यानंतर क्रेन आहे, ह्या प्राण्यांचे असतात. त्यानंतर याचा उपयोग कशासाठी करतात, टू कॅप्चर द फिश इन द वॉटर, टू कॅप्चर द फिश इन द वॉटर, त्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर शॉर्ट बिक. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट बिक म्हणजे काय, आखूड चोच म्हणून स्पॅरोची असते. कशाची असते, स्पॅरोची. आणि याचा उपयोग कशासाठी आहे, टू पिकअप द ग्रेन, म्हणजे धान्य उचलण्यासाठी, टू पिकअप द ग्रेन. लॉंग अँड स्टिकी टंग कशाचे असते, तर गार्डन लिझार्ड आणि फ्रॉग यांची खूप लॉंग अँड स्टिकी टंग असते. याचा उपयोग कशासाठी करतात, टू कॅच द इन्सेक्ट, टू कॅच द इन्सेक्ट म्हणजे किडेमाकोड यांना पकडण्यासाठी. लॉंग नेक, लांब मान कोणाची असते, तर जिराफ आहे, देन इमू आहे, ओस्ट्रीच आहे, ह्या प्राण्याची असते. आणि याचा उपयोग कशासाठी होतो, टू हॅव अ लॉंग डिस्टन्स गेस म्हणजे दूरवर बघण्यासाठी, किंवा टू ईट द लिव्स फ्रॉम द टॉप ऑफ द ट्रीज, टू ईट द लिव्स म्हणजे पानं खाण्यासाठी, जे पानं खूप उंचावर असतात. ठीक आहे. आता बघा मित्रांनो नंतरचं आपल्याकडे बघायचं आहे अडॅप्टेशन फॉर अ ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. तर मित्रांनो अडॅप्टेशन फॉर अ ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग म्हणजे काही प्राणी असे असतात की आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला दिसत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये असं अनुकूलन झालेलं आहे, असं अडॅप्टेशन झालेलं आहे की ते ज्या वनस्पतीवर बसतात तसा कलर त्यांचा येतो, त्याच्यामुळे काय होईल तो आपल्याला ओळखू येत नाही. तर बघा, वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज. कलरफुल बटरफ्लाईज असतात ते फ्लावरवर बसतात, फुलावर, पण आपण त्याला लवकर आपण स्पॉट करू शकत नाही. लेझार्ड अँड ग्रास होपर दे गेट camouflage amidst grasses, part of the plant like a stem, leaves, flower, etc. That is because their color blend with those of their surrounding. आणि जर एखाद्या ठिकाणी ते बसले तर त्यांचा कलर एकदम तिथल्या वनस्पतीसारखा असतो, त्याच्यामुळे ते आपल्याला लवकर स्पॉट करू शकत नाही. असं का झालं असेल, कारण हे प्राणी आता चेंजेस त्यांच्यामध्ये झालेले आहेत. का झालेले आहेत बघा, चेंजेस that takes place in the various organs and life process of the organism. आणि बघा हे जे चेंजेस असतात हे वेगवेगळ्या अवयवामध्ये होतात, ऑर्गन्समध्ये होतात आणि लाईफ प्रोसेसमध्ये सुद्धा होत असतात. दॅट एनेबल देम त्यांच्यामुळे काय होईल, ते जगतात, अन्न ग्रहण करतात, रिप्रोड्यूस टू परपेच्युएट देमसेल्स अँड प्रोटेक्ट देमसेल्स. बघा, आणि त्यांच्यासारख्या सजीवांना जन्म ते देऊ शकतात. जर ते लवकर स्पॉटमध्ये आले असते तर त्यांची शिकार झाली असते, ते नष्ट झाले असते, पण त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये असं अनुकूलन घडून आणलं की लवकर ते आपल्याला दिसत नाहीत, कारण त्यांचा कलर एकदम दुसऱ्या एखाद्या वनस्पतीसारखा असतो, त्यांच्यासारखी त्यांच्यामध्ये ही हॅबिट निर्माण झालेली आहे. From their enemies in a specific surrounding depending upon the habit and its geographical condition are called adaptation.
आता हे कंडिशन त्याच्यामध्ये निर्माण झालेले याचे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आजूबाजूची परिस्थिती, तिथली डायव्हर्सिटी किंवा तिथलं जिओग्राफिकल कंडिशन, यावर हे सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्याने बघा अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. आता अडॅप्टेशन होत असते म्हणजे अनुकूलन होत असते, हे एकदम सडन प्रोसेस आहे का, अचानक होत असते का, तर नाही. इट ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस, ही म्हणजे हळूवार होत असते आणि कंटिन्युअस असते, अखंड असते, कधीही न संपणारी प्रोसेस आहे. डिफरंट इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ द प्रेझेंट डे ॲनिमल अँड ॲनिमल ऑफ थाउजंड ऑफ इयर ॲगो आर अडॅप्टेड और अडॅप्टेशन दॅट ऑकर अकॉर्डिंग टू द प्रेव्हेलिंग द कंडिशन. बघा, आणि आता जे आपल्यामध्ये जे प्राणी दिसतात, आता जे उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये जे काही अडॅप्टेशन झालेलं आहे, जे काही स्पेसिफिक कॅरेक्टर आलेले आहेत, हे 1000 इयर ॲगो म्हणजे हजारो वर्ष अगोदर काय झालं त्यांच्यामध्ये हे अडॅप्टेशन यायला सुरुवात झालेली आहे. कशासाठी, तर प्रिव्हेल द कंडिशन म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांना जगण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत सूट करण्यासाठी. सूट करणं म्हणजे काय, तिथल्या वातावरणासोबत तंग धरून राहण्यासाठी हे बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे. आणि इट इज अवर ड्युटी टू कन्झर्व द डायव्हर्सिटी, आणि ही आपली ड्युटी आहे किंवा हे आपलं कर्तव्य आहे की जी काय आपली बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जैवविविधता आहे त्याचं आपल्याला काय करावं लागेल, संवर्धन करावं लागेल, त्याला आपल्याला वाचवावं लागेल. त्यानंतर ग्रेट सायंटिस्ट बद्दल आपण बघणार आहे ते म्हणजे डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. ग्रेट सायंटिस्ट होते डार्विन, त्यांची एक थेअरी आहे डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. हे काय सांगते बघा, चार्ल्स डार्विन अ बायोलॉजिस्ट, ते एक बायोलॉजिस्ट होते. studied the numerous type of the plant and animal and suggested that the only those organisms are likely to survive which can best adapt themselves to the changing the environment. त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये असं सांगितलेलं आहे फक्त तोच सजीव जगू शकतो, फक्त तोच सजीव जगू शकतो जो बेस्ट अडॅप्ट असेल देमसेल्फ, म्हणजे एखादा सजीव तोच जगू शकतो ज्यानं स्वतःमध्ये अडॅप्टेशन अनुकूलन घडून आणलेलं आहे. कशासाठी, तर जगण्यासाठी. ठीक आहे, आजूबाजूच्या परिसरासोबत मिळून घेण्यासाठी तोच फक्त जगू शकतो. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ द सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. याला म्हणतात सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट थेअरी, ही मांडली होती डार्विन यांनी. दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. हे डार्विनचा पहिला सिद्धांत होता, हे पहिलं त्यांचं प्रिन्सिपल होतं. त्यानंतर बघा, इफ द ऑर्गॅनिझम इज द बॉर्न विथ द न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड एबल टू सर्व्हाइव्ह. जर एखादा ॲनिमल न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये असेल आणि ॲबल टू सर्व्हाइव्ह, जर तो जगायला समर्थ असेल, दिस चेंजेस इज प्रेझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. आणि हे त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक असतात, हे गुणधर्म असतात, हे समोरच्या पिढीमध्ये तो देत असतो. दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड द थेअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. आणि यालाच काय म्हणतात, म्हणजे एखाद्या प्राण्यामध्ये जर काही गुणधर्म आहेत जगण्यासाठी, तो आजूबाजू परिसरासोबत तंग धरून राहू शकतो, तर असे प्राणी काय करतात, त्यांच्या समोरच्या जनरेशनमध्ये काय करतात, ते गुणधर्म देतात. याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन म्हणतात. काय म्हणतात, नॅचरल सिलेक्शन म्हणतात. ठीक आहे, नॅचरल सिलेक्शन म्हणतात किंवा नॅचरल सिलेक्शनची थेअरी आहे जी चार्ल्स डार्विनने मांडली होती त्यांच्या सेकंड प्रिन्सिपलमध्ये. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे जे काही सजीव आहेत त्यांचं वर्गीकरण कसं करण्यात आलेलं आहे. व्हाय आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. जे लिव्हिंग थिंग आहेत किंवा जे सजीव आहेत त्यांचं क्लासिफिकेशन का केलं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, क्लासिफिकेशन करणं प्राण्यामध्ये हे महत्त्वाचं आहे का, कारण त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे बघा मित्रांनो, अडॅप्टेशन. हे अडॅप्टेशन कशासाठी महत्त्वाचं आहे, तर अडॅप्टेशन महत्त्वाचं आहे कारण त्या प्राण्याला जगायचं असते. जगण्यासाठी तो काय करतो, कॉम्पिटिशन घडून आणतो स्वतःमध्येच, आणि जो चांगल्या प्रकारे अडॅप्टेशन करू शकतो तो काय होतो, तर तो स्वतःमध्ये बदल घडून आणतो, त्याच्यामुळे काय तो जगू शकतो. त्यानंतर आहे बघा मित्रांनो, व्हाय आर द लिव्हिंग थिंग क्लासिफाईड, म्हणजे जे सजीव आहे त्यांचं क्लासिफिकेशन का करण्यात आलेलं आहे, तर महत्त्वाचं इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स बिकॉज इट डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द डायव्हर्स ऑर्गॅनिझम इन द वर्ल्ड. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ह्या पुऱ्या दुनियामध्ये किंवा जगामध्ये खूप सारे प्राणी आहेत. प्रत्येकाचा आपण अभ्यास करू शकतो का, वी कॅनॉट स्टडी द इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम. आपण त्यांचा अभ्यास करू शकत नाही. पण जर त्याला आपण क्लासिफाईड केलं, ठीक आहे, त्यांचे क्लासिफाय करण्याचा काही क्रायटेरिया आहे, जसं की अन्न ग्रहण करण्याचा, ठीक आहे, इंजेक्शन ऑफ द फूड, ठीक आहे, वेगळं क्रायटेरिया आहे. त्यावरनं जर आपण त्याला जर क्लासिफाईड केलं तर त्यावरून त्यांचा आपण अभ्यास करू शकतो. वी कॅन डू द स्टडी व्हेरी इझिली. त्यांचा अभ्यास खूप सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. सो दॅट्स वाय द सायंटिस्ट डिवाइड द लिव्हिंग थिंग्स इन व्हेरियस ग्रुप और व्हेरियस
we can say in various pattern. Okay, then which are the criteria used for the classification of the plant and animal? जे वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत यांसाठी क्रायटेरिया कोणता आहे जे यूज केला होता त्यांना क्लासिफिकेशन करण्यासाठी? तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की वनस्पती किंवा प्राणी यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक क्रायटेरिया म्हणजे काय, वनस्पती आणि प्राणी. त्यानंतर त्याच्यामध्ये काही काही वेगळे असतात, जसं की त्याच्यामधला आता मेन म्हणजे आपल्याला बघायचं आहे की त्यांच्यामधलं अन्न ग्रहण करण्याची क्षमता, किंवा काही वनस्पती स्वतः अन्न तयार करत नाहीत, वनस्पती किंवा प्राणी सुद्धा. काही प्राणी स्वतः अन्न जे सजीव असतात त्यांच्यामध्ये काही वनस्पती आहेत आणि प्राणी आहेत. वनस्पती स्वतः तयार करतात, काही प्राणी जे प्राणी असतात स्वतः स्वतः तयार करू शकत नाही, यावरनं सुद्धा त्यांचा एक प्रकार पडतो. त्यानंतर बघा त्यांचं राहणीमान, ठीक आहे. त्यानंतर आहे त्यांचे ग्रुप आहे, क्लास आहे, डिव्हिजन आहे, ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जीनस आहे, स्पेशीज आहे, या सर्वांवरनं त्याचं काय पडतात तर त्यांचं काय केलेलं आहे क्रायटेरिया आहे, ठीक आहे. ते नंतर बघूया क्रायटेरिया आपण. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन द डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाइम. क्लासिफिकेशन हेल्प इन रिस्पेक्ट. बघा, खूप प्राणी आहेत, प्रत्येकाचा अभ्यास आपण करू शकत नाही, पण जर क्लासिफिकेशन केलं तर त्यांचा अभ्यास आपण इझिली करू शकतो. बघा, डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज अ डिफरंट क्रायटेरिया. प्रत्येक सायंटिस्टने काय केलं आहे, वेगवेगळा क्रायटेरिया यूज केलेला आहे. बघा, कशासाठी, वर्गीकरणासाठी म्हणजे क्लासिफिकेशनसाठी. इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट अँड ॲनिमल. महत्त्वाचं म्हणजे काही प्लांट आहेत, ठीक आहे, लिव्हिंग थिंग्स दोन याच्यामध्ये आपण करू शकतो, काही प्लांट आणि दुसरे आहेत ॲनिमल, ठीक आहे, म्हणजे वनस्पती आणि प्राणी. अ हायरार्ची इज अ फॉर्म इन अ क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ द किंगडम Animalia or kingdom of Plantae. Further group and subgroup are formed depending upon the basic similarities and differences. This called the hierarchy of the classification. तर बघा मित्रांनो, त्यानंतर काय केलं आहे बघा, एक आहे हायरार्ची, त्याच्यामध्ये किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर येते. त्यानंतर हे सर्व काय त्याचे टाईप आहेत, म्हणजे ते सबग्रुप आहेत सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. हायरार्ची म्हणजे काय तर सिमिलिटीजवरून त्यांचा आपण डिफरन्सेस करतो, सिमिलिटीज आणि डिफरन्सेसवरून काय करतो त्याचे आपण क्लासिफिकेशन करतो, म्हणजे त्यांच्यामध्ये सिमिलिटीज काय आहे, ठीक आहे, आणि त्यांचे डिफरन्सेस काय, यावरनं त्याचे आपण जे क्लासिफिकेशन करतो त्याला आपण हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. काय म्हणतो, हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. त्यानंतर आहे बायनोमियल नॉमेनक्लेचर बाय द कार्ल लिनियस. आता बघा, जे कार्ल लिनियस आहे यांनी काय केलं की जे प्राणी आहेत किंवा जे वनस्पती आहेत त्यांना दोन नावं त्यांनी दिली. दोन नावं म्हणजे काय, इमॅजिन दॅट देअर आर अ 4 स्टुडंट विथ द सेम नेम कबीर अँड किरण. बघा, आपल्या वर्गामध्ये 4 स्टुडंट आहेत, त्यांचं नाव कबीर किंवा किरण आहे. इन द क्लासरूम, इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट अदर नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. म्हणजे वर्गामध्ये आपल्याकडे काय स्टुडंट आहेत, 4 स्टुडंट, त्यांचं नाव कबीर आहे. मग 4चं नाव कबीर असल्यामुळे जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याबद्दल बोलत असाल तर नेमका त्यामधला कोणता विद्यार्थी असेल ते आपल्याला कसं समजणार, ठीक आहे, तिथं कन्फ्युजन होईल. त्यासाठी काय केलेलं आहे, वी वुड टेल द फुल नेम. त्यासाठी आपण काय करतो, त्यांचं पूर्ण नाव सांगतो, ठीक आहे. फर्स्ट नेम अँड देन द लास्ट नेम, पहिले नाव नंतर त्यांचं सरनेम. दिस इज सिमिलर टू द बायनोमियल नॉमेनक्लेचर. आणि अशाच प्रकारे इथं आहे बायनोमियल नॉमेनक्लेचर, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2 नावं असतात, त्यावरनं आपण त्याचं एक्झॅक्ट कोणती वनस्पती असेल किंवा एक्झॅक्ट कोणता प्लांट आहे किंवा ॲनिमल आहे हे आपण सांगू शकतो. बायनोमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय द इच ऑर्गॅनिझम. यावरून आपण प्रत्येक ऑर्गॅनिझम ओळखू शकतो. अकॉर्डिंगली सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन टू इच ऑर्गॅनिझम. आणि अशा प्रकारे सायंटिफिक नेम म्हणजे वैज्ञानिक नाव सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ द 2 पार्ट. हे 2 पार्टमध्ये आहे. फर्स्ट पार्ट ऑफ द इज जीनस. पहिलं पार्ट असते जीनस. सेकंड असते त्याची स्पेसीज. सेकंड काय असते, स्पेसीज असते. हे 2 भागामध्ये डिवाइड केले असते. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम हॅव बीन असाइन टू बायनोमियल नेम्स ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ द नॉमेनक्लेचर. त्यासाठी एक इंटरनॅशनल नियम आहे, त्याला आपण कोड ऑफ नॉमेनक्लेचर म्हणतो. त्यानुसार ते नावं देण्यात येतात. ऑल द ऑर्गॅनिझम ऑफ द स्पेसीज आर टू सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डिफरन्सेस इन द कलर, हाईट, हॅबिट
habitat habits, they can reproduce among themselves and from a new individual like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, सर्व प्राणी जवळपास सारख्याच स्पीसीजचे असतात. फॉर एक्झाम्पल बघा, जे काही डोमेस्टिक कॅट आहेत हे जवळपास सगळ्या जगामध्ये किंवा सगळीकडे आढळतात ह्या जगामध्ये, ते जवळपास सारख्याच स्पीसीजमधून येतात, सारख्या स्पीसीज म्हणजे सारख्या जातीचे आहेत. द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल लाईक अ हेन, काऊ अँड डॉग एक्सेट्रा. द प्लांट लाईक अ मँगो, वीट अँड मैज एक्सेट्रा. म्हणजे या जगामध्ये कितीही कॅट असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या असतील, पण ठीक आहे, वेगवेगळ्या जातीच्या म्हणण्यापेक्षा म्हणूया वेगवेगळ्या प्रकारच्या, ठीक आहे, तर त्या सर्व एकाच स्पीसीजच्या आहेत. त्यावरून आपण त्या नेमका त्यांचा उगम काय आहे किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एकदम सोपं होईल. त्यानंतर दिले आपल्याला फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम ऑफ द किंगडम प्लॅन्टी अँड ॲनिमलिया. क्लासिफाय देम बायनोमिनल मेथड ऑफ द नॉमेनक्लेचर. बघा इथे दिलेलं आहे डॉग. डॉगला इथं काय नाव दिलं आहे बघा, सायंटिफिक नेम आहे कॅनिस लपस फॅमिलिरियस, ठीक आहे, फॅमिलिरियस. त्यानंतर आहे काऊ, बोस टाउरस. त्यानंतर आहे हेबिस्कस रोसा सिनेन्सिस, ठीक आहे. नंतर आहे जोवारला आहे सोरगुम बायकलर. तर अशा प्रकारे त्यांना सायंटिफिक नाव आहेत. हे लिव्हिंग थिंग्स आहे, ठीक आहे. हे अशा प्रकारे त्यांना नावं दिले जेणेकरून सायंटिस्टना त्यांचा अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल किंवा एक्झॅक्ट ते ओळखू शकतात. 29 एप्रिल बघा, 29 एप्रिल इज ऑब्झर्व्ड द वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिलला वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे असतो. किलिंग ऑर हार्मिंग द फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. त्याच्यामुळे यांना किल करणं किंवा यांना त्रास देणं, हार्म करणं हे प्रोहिबिटेड आहे, म्हणजे आपल्याला करता येत नाही अकॉर्डिंग टू द वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार, ह्या कायद्यानुसार. तर मित्रांनो, आपण हा आपला लेसन पूर्णपणे बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज बघूया, कशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो, कशा प्रकारे आपण डिस्कस करू शकतो, हे सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया.